जय भीम, जय भीम, जय महाराष्ट्र. विविधता में एकता संदेश देणाऱ्या दावते इफ्तारचा कार्यक्रम खडकी येथे पवित्र रमजान महिन्याच्या निमित्ताने भारतीय मुस्लिम बांधवाच्या तसेच सर्व धर्मीय नागरिकांना खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा. उपवास, संयम आणि परस्पर प्रेमाचा संदेश देणारा रमजान महिना समाजात बंधुभाव व एकतेची भावना दृढ करतो. पंचतीन चॅरिटेबल ट्रस्ट, GSK ग्रुप खडकी, सर्व धर्म ट्रस्ट संस्थापक अध्यक्ष आसिफ भाई सय्यद यांच्या वतीने सुंदर कार्यक्रमाचे आयोजन पुण्यात करण्यात आले होते. जय महाराष्ट्र. पंचतमी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने हा इफ्तार दावते इफ्तार पार्टीचा हा अतिशय सुंदर असा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. या ठिकाणी अनेक मान्यवर उपस्थित आहेत. पुण्याचे नवनिर्वाचित उपमहापौर मान्य परशुरामजी वाडेकर, तसेच निलेश भाऊ आल्लाट नगरसेवक, जीवनजी घोंगडे, या ठिकाणी अनेक मान्यवर उपस्थित आहेत. सगळे सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहे. आपण हा रोजा अतिशय प्रेमाने, अतिशय सर्व जाती धर्माच्या अनुषंगाने हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित आसिफ भाई सय्यद, तर त्यांच्याकडनं परशुरामजी वाडेकर यांच्याकडनं जाणून घेऊया की हा जो जातीभेद मिटवण्याचा जो कार्यक्रम आहे या ठिकाणी घेण्यात आलेला आहे, त्याबद्दल आपण कशा प्रकारे शुभेच्छा द्याल? आज आसिफभाई यांनी रमजान निमित्ताने खडकी बाजार गवळीवाड्याच्या शेजारी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांनी रोजा इफ्तारीचा हा कार्यक्रम ठेवला. मी त्यांच्या कार्यक्रमाला सातत्याने येत असतो आणि खरं म्हणजे रमजानचा महिना हा पवित्र महिना आहे आणि या पवित्र महिन्यामध्ये भारतातील सर्व मुस्लिम आणि जगातले सगळे मुस्लिम समाज, इतर समाज एक सद्भावनेच्या भावनेतून या ठिकाणी एकत्र येत असतात. तसं पाहिलं तर आमचा हा दापोडी, बोपडी, खडकी, रेंजिल्स हा सगळा भाग आहे. हा सगळा भाग हा एकमेकावर प्रेम करणारा आहे. इथं सगळे समाजाचे, इथं जातीची माणसं अत्यंत गुण्यागोविंदाने राहतात आणि कधी इथं कोणती गडबड होत नाहीये. आणि या ठिकाणी हॅलो सर्व एक जीवाने इथं राहत असतात, नाही का? त्यामुळं रमजानचा महिना असो या शिवजयंती असो या कुठलेही सण असो, इथं सगळे एकत्र मिळून करत असतात. खडकी ही सर्व धर्मियांची एक या परिसरातली एक काय म्हणता येईल त्याला एकत्रित असणारा एक वार्ड आहे. एक मोठा एक कॅन्टोन्मेंटचा भाग आहे की जिथं सर्व जाती धर्माची माणसं खूप आनंदाने राहत असतात. मी सुद्धा या परिसरात राहतो. त्यामुळं आज आसिफभाईंनी त्यांच्या सगळ्या मंडळींनी या रोजाचा कार्यक्रम ठेवला. तर म्हणजे खूप पवित्र कार्यक्रम आहे. या निमित्ताने आदरणीय नगरसेवक आपल्या या सगळ्या ह्याच्यामध्ये ते वेळ काढून आल्लाट साहेब, निलेश आल्लाट, सर्व सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, माजी नगरसेवक, अनेक मोठे कार्यकर्ते या कार्यक्रमात उपस्थित राहिले. त्या सर्वांना मी मनापासून त्यांचं स्वागत करतो आणि या रमजान महिन्यामध्ये पुण्यातील आणि महाराष्ट्रातील आणि भारतातील सर्व मुस्लिम बांधवांना मी मनापासूनच्या शुभेच्छा, सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि हा रमजानचा महिना हा सर्वांना एक चांगला जावो, एक आनंदात जावो अशाच शुभकामना या ठिकाणी व्यक्त करतो. सांगतो जय भीम, जय महाराष्ट्र. या ठिकाणी आसिफ भाई यांच्या वतीने हा उत्कृष्ट कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. निलेश भाऊ आल्लाट जे पुण्याचे नगरसेवक आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात परिचित आहेत. निलेश भाऊ, कशा प्रकारे आपण या ठिकाणी शुभेच्छा देत आहात? हा जो खडकी एरिया आहे, तुमचा परिचयचा एरिया आहे, कशा प्रकारे आपण? सर्वांना, माझ्या मुस्लिम बांधवांना सुरुवातीलाच अस्सलामु अलैकुम, जय भीम. आणि आजचा पंचतमी चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित
दावते इफ्तार राष्ट्रीय एकता आणि एकात्मतेचा हा कार्यक्रम, हा महिना म्हणजे आपल्या मुस्लिम बांधवांसाठी फार महत्त्वाचा आहे. रमजान महिना म्हटलं की लहान मुलांपासून तर पूर्ण कुटुंबामध्ये एक वेगळंच वातावरण असतं आणि याच्यामध्ये दिवसभर उपवास केला जातो आणि सकाळी सेहरी केली जाते आणि संध्याकाळी रोजा सोडला जातो, त्याला इफ्तार पार्टी म्हणतो आपण. तर दिवसभर पाणी न पिता फळाहार न घेता दिवसभर उपवास करतात आणि संध्याकाळी 6, 6:30, पावणे 7ला तो रोजा सुटतो. अशा याच्यामध्ये सर्वांना एकत्रित आणून एक राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारा हा खडकीमधील हा चांगला एक उत्कृष्ट असा कार्यक्रम आपण घेतला आणि आपण सर्वांनी म्हणजे त्याच्यामध्ये आसिफ भाई असतील, आसिफ भाई आहेत, दीपक लोखंडे, सलीम भाई शेख, तरन्नुम सय्यद, राहुल भैया शर्मा आणि उपस्थित सर्वच मान्यवरांना आजच्या या खास कार्यक्रमाला उपस्थित असलेले पुणे शहराचे उपमहापौर आयुष्यमान परशुरामजी वाडेकर साहेब आणि आपण सर्व आमचे करीम भाई आहेत आणि आपण सर्व मित्रपरिवार ह्या आजच्या या कार्यक्रमाला आमचे भाई या कार्यक्रमाला आपण सर्वजण उपस्थित झालात. मी सर्वांना या इफ्तार पार्टी निमित्त तुम्ही आम्हाला बोलवलं, आमचा सन्मान केला आणि ह्या रमजान महिन्याच्या सर्व मुस्लिम बांधवांना तसेच हिंदू बांधवांनाही मनपूर्वक शुभेच्छा देतो की येणारा हा वर्ष असाच एकतेचा, एकात्मतेचा आणि सद्भावनेचा असावा, ह्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. थँक्यू. या ठिकाणी आसिफ भाई यांच्यातर्फे संपूर्ण महाराष्ट्राला एक संदेश आहे की सर्व धर्मीयांनी एकत्र आलं पाहिजे, एकत्र गुन्ह्या गोविंदानं या ठिकाणी राहायला पाहिजे, अशा प्रकारचा हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. पंजतनी चॅरिटेबल ट्रस्ट GSK ग्रुप खडकी आसिफ भाई सय्यद यांच्यातर्फे अतिशय सुंदर असा इफ्तार पार्टीचा सर्व धर्मीय हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. रमजानचा हा महिना आहे, हा अतिशय शुभ मानला जातो आणि या महिन्यामध्ये सर्व धर्मीय एकत्र येऊन या ठिकाणी इफ्तार रोजा सोडत असतात आणि यामध्ये बरेच आपण बघितलं की या ठिकाणी आपण बघितलं की उपमहापौर या ठिकाणी येऊन गेले, निलेश भाऊ आल्लाट नगरसेवक या ठिकाणी येऊन गेले, अनेक पोलीस अधिकारी या ठिकाणी घेऊन गेले. या ठिकाणी सचिन निवृत्ती यांच्याकडून आपण शुभेच्छा जाणून घेऊया. सर्व धर्मियांसाठी हा अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम आहे, तर त्यांचा मनोगत या निमित्ताने घेऊया. नमस्ते. या ठिकाणी दावते इफ्तारचं आसिफबाईंनी जे आयोजन केलेलं आहे ते अतिशय छान प्रकारे केलेलं आहे आणि या निमित्ताने मी आसिफबाई त्याचप्रमाणे जीवन भाऊ या सर्वांना, त्याचप्रमाणे माझ्या सर्व मुस्लिम बांधवांना रमजानच्या शुभेच्छा. जीवन भाऊ गोंगडे हे देखील या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम आयोजित करीत आहेत. सामाजिक कार्यामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा असतो. आपण बघितलं की अनेक ज्या लोकांना खूप म्हणजे तळागाळातील लोकांना जे काही त्रास होतो किंवा काही म्हणजे बरेच प्रॉब्लेम्स त्यांनी सॉल्व्ह केलेले आहे. आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघितलं असेल. जीवन भाऊ, काय सांगाल, हा जो इफ्तार मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे या बाबतीत आपलं काय मनोगत आहे, कशा प्रकारे शुभेच्छा देतात? पंचतनी चॅरिटेबल ट्रस्ट संस्थापक अध्यक्ष आसिफभाई सय्यद हे गेल्या 6 वर्षापासून इफ्तार पार्टीचा कार्यक्रम या गवळीवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घेत असतात आणि यांच्या कार्यक्रमाला आपण पाहिलं सर्व समाजातील सर्व जाती धर्माचे लोक मोठ्या प्रमाणामध्ये येतात आणि त्यांच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आहेत. आपण पाहिलं खडकी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कदम साहेब, त्याचप्रमाणे खडकी वाहतूक विभागाचे केंद्रे साहेब, त्याचप्रमाणे छत्रशिंगीचे आमचे मित्र खेतमाळ साहेब हे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले. पुण्यनगरीचे उपमहापौर तसेच निलेश भाऊ आल्लाट नगरसेवक हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि असाच कार्यक्रम या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आसिफभाई घेतात आणि एक समाजाला चांगला संदेश देण्याचं काम ते त्यांच्यासोबत त्यांच्या घरातील सर्व परिवारातील सर्व लोक त्यांच्या टीमला मी रमजान निमित्त खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम.
पंजतनी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने जे इफ्तार पार्टी इकडे आयोजित केली आणि या इफ्तार पार्टीला आवर्जून आलेले आमचे पूर्णाचे नवचर्चित उपमहापौर माननीय श्री परशुराम वाडेकर साहेब आणि नगरसेवक निलेश भाऊ वल्लाड यांचे मनापासून आभार आणि प्रमुख उपस्थिती कैलासदादा गायकवाड आणि PI सर खडकी पोलीस स्टेशनचे करीमलाला भाई आणि उपस्थित सर्वच मान्यवरांचे इकडं मनापासून आभार. हा कार्यक्रम घेण्याचा प्रमुख हेतू हा होता की विविधतेत एकता ही कशी दाखवायची. तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या कार्यक्रमाला आलेले आमचे उपमहापौर परशुराम वाडेकर साहेब यांनी नेहमीच आम्हाला प्रत्येक गोष्टीत सपोर्ट केलेला आहे. पंजतनी चैरिटेबल ट्रस्ट GSK ग्रुप खड़की आसिफ भाई सैयद संस्थापक अध्यक्ष है और इनके तरफ से पिछले कई सालों से यहाँ पर इफ्तार पार्टी का आयोजन किया जाता है. हर धर्म के लोग यहाँ पर आते हैं और जो रमजान है उसके बारे में बधाइयाँ देते हैं, अभिनंदन करते हैं. आसिफ भाई क्या कहेंगे, आपका जो प्रोग्राम है, आपका जो संगठन है, उसके बारे में क्या कहेंगे, किस तरह से ये प्रोग्राम होता है और लोगों को क्या शुभेच्छा देंगे? लास्ट 5 साल से ये प्रोग्राम मेरी इफ्तार पार्टी का. वैसे हमारे साल में 5 प्रोग्राम रहते हैं. मुहर्रम का प्रोग्राम बड़ा रहता है जिसमें 5000 लोग का खाना रहता है. ये प्रोग्राम सक्सेस करने में सबसे ज़्यादा मेहनत जीवन भाई, हमारे सलीम भाई, इनकी ज़्यादा रहती है मेहनत. बाकी सब लड़के लोग भी रहती है लेकिन सबसे ज़्यादा जीवन भाई की मेहनत होती है. हमारे सलीम भाई की मेहनत बहुत रहती है इसके अंदर. हमारे इफ्तार पार्टी को 5 साल हो रहे हैं. और कौन कौन आते हैं हर साल? PI सब आते हैं, ACB सब आते हैं, DCB सब आते हैं, नगर सेवक लोग आते हैं, आमदार सब आगे गए थे. ऐसे काफ़ी अच्छे लोग आते हैं. तो आज जो उपस्थित हुए माजी महापौर जी. और नगर सेवक आए, तो उनके बारे में क्या कहेंगे? वो आए आप सबका बहुत बहुत शुक्रिया. हर साल इंशाल्लाह सब आते रहे ऐसे ही और ये प्रोग्राम हर साल लेते रहे इंशाल्लाह सबकी मदद से. यहाँ पर जो भाईचारा बन रहा है उसमें भी आपका बहुत बड़ा योगदान है. तो वो भाईचारा को बरकरार रखने के लिए आप लोगों से क्या कहेंगे? इंशाल्लाह कायम रहेंगे सब चीज़, इसमें कोई कमी नहीं, बढ़ते रहेंगे इंशाल्लाह सब चीज़. पूरी फैमिली आपकी इसमें आपको मदद कर रही है. तो पूरी फैमिली सब हमारे भाई सब लोग हैं, सब घर के लोग हैं, बाहर के लोग हैं, सब मिलके करते हैं. हिंदू मुस्लिम सब मिलके हम लोग ये प्रोग्राम करते हैं. मेरा अकेले का कुछ नहीं, इसके अंदर सबका प्रोग्राम, सबकी मेहनत है. बहुत बहुत शुभकामनाएं. ये हमारा जो प्रोग्राम लेने का खास मकसद यही है कि हम लोगों को यहाँ पर भाईचारा बढ़ाना है और उसी के लिए हम लोग ये जो हिंदू मुस्लिम एकता के साथ में जो हम ये कार्यक्रम करते हैं, इसमें हमारे जीवन भाई हो या और दूसरे कोई भी हमारे जो दूसरे जितने भी ग्रुप के मेंबर्स हैं, सभी का योगदान रहता है और इन सब की मदद से और इन सब की मेहनत से हम ये इतना कार्यक्रम सक्सेसफुल करते हैं. इसमें मेन जो कार्यक्रम लेने के जो मेन चाहत रहती है हमारे आसिफ भाई की रहती है, जो हमारे जीजा जी है, जो बहुत मेहनत से और बहुत लगन से काम करते हैं. इसलिए परमेश्वर भी क्या करता है कि उनकी मदद के लिए आता है और उनका कार्यक्रम, हर एक कार्यक्रम सक्सेस हो जाता है. बस मैं यही दुआ करूंगा कि आप आगे ऐसे ही कार्यक्रम लेते रहो और हम ये पंजतनी चैरिटेबल ट्रस्ट के ज़रिए से ऐसे ही कार्यक्रम लेके भाईचारा बढ़ाने की पूरी कोशिश करेंगे. धन्यवाद. अभी इस कार्यक्रम का मेन जो उद्देश्य है, आपने देखा कि हर कौम के लोग इसमें हैं. जैसे कि विवेक लोखंडे है जो उपाध्यक्ष है, सलीम भाई शेख के सचिव है, तरन्नुम सैयद है खजीनदार है और राहुल भैया शर्मा जो सल्लागार है. मतलब कोई एक धर्म का, एक मजहब का नहीं है, हर मजहब के लोग इस चैरिटेबल ट्रस्ट में काम कर रहे हैं. जिसका मतलब ये है कि एकता का संदेश यहाँ पर जाता है. बहुत यहाँ पर बहुत अच्छी तरह से काम चल रहा है. तो ये काम पिछले बहुत साल से चल रहा है. तुम्हारी जो टीम है उसके बारे में क्या कहेंगे? बहुत अच्छी टीम है माशाल्लाह और टीम बढ़ते रहेंगे और काम भी बढ़ता रहेगा इंशाल्लाह. सबको साथ लेके चलेंगे इंशाल्लाह. हर मजहब का इंसान इंशाल्लाह इसमें शामिल होता रहेगा. बहुत बहुत धन्यवाद इनका, बधाई हो सबको. हम पिछली बार भी आए थे यहाँ पे, बहुत अच्छा लगा था. उसके पहले भी ये प्रोग्राम होता है ना यहाँ, तो उसके लिए थोड़ा पता लगा तो हम ताबड़तोड़ आए इधर. बहुत अच्छा लगा, सबको बधाई मैं बता रहा हूँ, बहुत अच्छा है. और बाकी समाज के लिए बहुत अच्छा है. सब लोग आए इधर, सब तरह के लोग आए, धर्म कहना बहुत अच्छा होता है. ऐसा ही है, हमारी प्रेयर हुई है कि सब मिलजुल के रहे, बस हमेशा खुश रहे. हाँ जी, थैंक यू.